अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगली? उम्मीद करता है बेस असाल। सब अच्छे ही रहेंगे अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का फजलो करम है। देखिए आज इसको बोलते हैं पालू। मासा क्या? मासा मासा। भावरा। ये हमारे खाड़ी की मच्छी है, ताजी ताजी माशाअल्लाह। मच्छी। बहरे अरब से जो आया हुआ पानी है, हमारी खाड़ी खाड़ी उसको कहते हैं, उसका पानी। और आज कन्नो इसका सालन बनाएगी माशाअल्लाह। व्यूअर्स, त्यासाठी आपली मेथ्याची खिचडी बाकी राहिलेली होती शिल्लक. कोलबीचा हलदोरी केली होती, त्याच्यासोबत मला मेथीची खिचडी बनवायची होती, पण आमचा धान बनलेला होता म्हणून मी खिचडी नाही बनवली. आज या माशाच्या सोबत मी नक्की खिचडी बनवणार आहे. माझ्या सगळ्या फेसबुक फ्रेंड्सनी, माझ्या युट्यूब फॅमिलीनी सगळ्यांनी आमच्या सोबत आज जेवूया याचा नाही बोलूयाचा नाही बनून रहा. आणि आम्ही जी कोकणी बोलतो आहोत ती ओरिजिनल कोकणी आहे. आणि कोकणी भाषा जी आहे ही भाषा एक ते मराठीच्या अंशी आलेली आहे. आणि ज्याला या कोकणी भाषेचं नॉलेज नसेल ते त्यांनी जरा नॉलेज घ्या. माझी तुम्हाला ही ॲडवाईस आहे की तह तक गेल्याशिवाय तह तक जाए बिना किसी के ऊपर भी उंगलियां मत उठाया करो. कोकणी मराठी ये एक ही चीज़ है. उन लोग आड़ी बोलते, हम लोग आली बोलते, केली बोलते, हम लोग केड़ी बोलते, मतलब ऐसे फ़र्क है. और कोकणी में उर्दू और इंग्लिश उसमें आती ही आती है. तो थोड़ा आप जानकारी लो हिस्ट्री की. ठीक है, चलो हम बिस्मिल्लाह करते हैं. आणि दुसरी बात आहे व्ह्यूअर्स के जे आमचे नॉन कोकणी आहात ते आम्हाला बोलतात की उर्दूत बोला, हिंदीत बोला, आम्हाला तुमची कोकणी भाषा समजत नाही. आणि आमचे कोकणी भाई ब्रादर आहात ते बोलतात आम्ही तुमचे व्हिडिओज ह्यासाठी लाईक नाही करणार का की तुम्ही उर्दूत बोलला वाव, तुम्ही आणखी मराठीतला बोलला, तुम्ही कोकणीत बोला. तर व्ह्यूअर्स अशी गैरसमज करू नको. माझे ह्या चॅनलवर सगळे बांधव बांधलेले आहात. नाही पण मी काय ती बांधलेले आहेत ते असून दे, पण आमची मादरी जबान कोकणी आहे आणि कोकणी ही मराठीशीच रिलेटेड आहे जी. जर ही मी गलत बोलताय ते माझ्या कॉमेंट्सला या, तुम्ही कॉमेंट सेक्शनला बोला, म्हणा मी तुमची बात करीन. जॉईन बटन दाबा, जॉईन बटनला आपण मॉब स्पेशल बात करू, काही बात नाही. दिवस दुसरी बात की हर 5 किलोमीटरच्या अंतरावर गेल्याच्या नंतर कोकणी भाषातला आमच्या फरक येते, तब्दीली येतेच येते. नाही तुम्ही बोलू नको. कते हाताला आहे, कते थताला आहे, कते हिकरे आहे, कते तिकरे आहे, कते हवर आहे, कते थवर आहे. तर आम्ही आमची कोकणी बोलता. आणि व्ह्यूअर्स कॉमेंट टाकतात, मोपशे व्ह्यूअर्स माझे कॉमेंट्स टाकतात की तुम्ही ऐसा का बोलता, कोकणीत ऐसा नाही बोलला जात. आवडता काय बोलता, अरे आवडता माझी आवडती वस्तू म्हणजे काही मराठीत पण आवडती बोलतात, कोकणीत पण आवडतीच बोलतात. आणि काय बोलतात बोला. आणि जर कोकणीत आवड ना बोलतात बोलत असतील तर आवड याला घेऊन जा, बाजू कर, त्याला आटपना. ते जरा कम्प्लीट इन्फॉर्मेशन घ्या, ते इन्शाल्लाह तुम्हाला बेस. आणि कुणाचा बेस बघून ना माशाअल्लाह बोला आणि खुश व्हा. अल्लाह ताला तुम्हाला पण खुश ठेवेल. आणि माझी दुआ आहे अल्लाहशी की अल्लाह तुम्हाला खुश ठेव. आणि व्ह्यूअर्स आम्ही दोघं पण आम्ही जी कपल हा होती मग फ्री माइंडेड कपल हा अल्हम्दुलिल्लाह. वी आर पॉझिटिव्ह. हा, तुम्ही पॉझिटिव्ह सोचाल ते तुमच्यासोबत अल्हम्दुलिल्लाह सगळ्याच पॉझिटिव्ह होईल. तुम्ही निगेटिव्ह थॉट्स कुणाच्या बाहेर ठेवू नको. आणि आमची कोशिश बनते की तुला बेस आम्ही तुमच्या समोर पेश करू जी इंशाअल्लाह. चला मग आता मोप द्यायला आता आपण स्टार्ट करूया. चला मासू नाही ते उडून जाईल. स्टार्ट करणं जी. दाखवा आता काय काय दाखवा म्हणतो. मासो कापणारा मी म्हणजे मावला. आता मासो बोललो ते पण व्ह्यूअर्स बोलतील मासो का बोलता, मछली बोला, मछली मावरा. फिश बोललो ते बोलतील इंग्लिश का बोलता, मावरा बोला. मावरा. तर ओके मावरा, नो प्रॉब्लेम. देखो बनवायच्यासाठी एज युजुअल हमेशा जी आपल्याला लागते ती लसूण हात, जीरा आहे, व्हेरी गुड. मसाला वाटत्या टायमातला मी टोमॅटो एक घेत आहो, बघार दियाला कढीपत्ता आहे, तेल आहे बघा याला, ह्यांची अर्धी वाटी मी खोबरा घेणार आहे, 3 टेबलस्पून मिरची पावडर जी की बॅडगी मिरची आहे आपली घरगुती, आणि 1 टीस्पून हळद पावडर, बघार दियाला कढीपत्ता. त्याच्यानंतर आता आली खिचडीचा डिपार्टमेंट. आता खिचडी बनवण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स जी आहे ती मेथी आहे, फेनुग्रीक, येस फेनुग्रीक. अँड दॅन बघार याच्यासाठी खिचडी बघार याला कांदो आहे. मी 1 मीडियम साईजचा कांदो कट करून घेतलो आहे
आम्ही थोडा तेल टाकू आणि थोडा तूप टाकून बघार देऊ याला खिचडीला. आणि विवर्स मेन अहम बात तुम्हाला मी ही बोलल्या जाईल, ही माझ्या पसंती आणि माझ्या आवडतीनुसार मी गावठी राईस घेतलो आहे. आता विवर्स माझे कमेंट करतील कि गावठी राइस गावठी चावल होना ज़रूरी है क्या? तो बिल्कुल ज़रूरी नहीं है. ये मेरी पसंद के मुताबिक और मेरे टेस्ट के मुताबिक मैंने गावठी राइस ली हूँ, क्योंकि हमारी जो बुआ थी, आमची जी बुआ होती आयशा बुआ आमची, माझी नानी माझ्या मिस्टरची दादी, ती हमेशा काय करायची, नारळाच्या दुधातला गावठी चावरातला मेथ्याची खिचडी बनवायची आणि त्याच्या संगत मस्तपैकी हलदवणी अशी आपण नारळ घेतला होती, नारळ घेतला ती दाखव, नारळ नाही दाखव. येस, आता ह्या खिचडीतला दाखवत आहे मी. ह्या खिचडीतला टाकियाला 1 नारळाचा आम्ही दूध घेऊ. व्हेरी गुड. दुधातला ही खिचडी बनणार आहे, एकदम युनिक आहे. मग हटून आहे ही खिचडी. आणि खिचडी अलग तरीक्याने पण बनते पाण्यातला, पण मी पाण्यात पण बनवता, पण मोस्टली मी अशी बनवता. व्ह्यूअर्स व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या. माझं जेवण कैसा बनते ती बघा तुम्ही. लाईक करा, कमेंट शेअर करा. व्हिडिओ आपल्यापर्यंत ठेवू नको, आपल्या फ्रेंड सर्कलला, आपल्या रिश्तेदारातल्या सगळ्या बरे व्हिडिओ शेअर करा, ज्याने की आम्हाला हौसला अफजाई मिळेल. थँक्यू. मावळ्याची कापाकापी चालली होय. बघा जरा किती ताजा मावळा आहे बघा. लाल लाल शेकडे आहेत त्याचे. एक नंबर हलदवणी बनणार आहे, एक नंबर फुल कोकणी जेवण. मी बोलता द्या मावळा साफ करता, अजिबात देत नाही. मीच कापी, पण मी तुला कवा दिलू आहे का साफ करूया? नाही देत, मग नाही देत. दे असं ना देऊन ते बघा कशी वाट लागली मावळ्याची. मस्त. व्ह्यूअर्स पालू मावरा आहे, माशाल्लाह कापून दिलेला आहे. आता याचा हलदवणी बनेल. हे बनवून राहा व्हिडिओवर. चला व्ह्यूअर्स, हलदवण्याला मी बघार देईन. गॅस पेटवीन, हमेशाच्या सारखा पॅन गरम करीन. पॅन गरम जाईल आहे, तेल टाकीन. तेल गरम जाईला कढीपत्ता टाकीन बघाराला. हो लाल लाल. माशाल्लाह, आपल्या मसाल्याची बातच अलग आहे ना. हो माशाल्लाह, नंबर मसालो बनते. मसाल्याला इसलो लावलाय. काय जबरदस्त मसाला वाटतंय. लाल लाल रेडिश, माशाल्लाह. व्ह्यूअर्स, हलदवण्यातलं मीठ टाकीन. त्यातला मी आता बियाची कोब्बा टाकीन, दवड ठेवली होती. माशाल्लाह, मसाल्याला आवड केलं होय. आणि त्यातला आता आपण मावळा सोडला. माझा एक आहे की मी मावळ्याला मतलब हलदवण्याला आवड जतपर्यंत राहिलोय नाही, मी मावळा सोडत नाही. मावरा दाखव. अरे वा, ताजा ताजा मावरा, ताजी ताजी फिश आहे. पालूचा साल आहे ना हलदवणी. हां, पालू का हलदवणी, माशाल्लाह. जी जी, अल्हम्दुलिल्लाह. व्ह्यूअर्स, काय टेक्स्चर येलोय बघा त्याचं. हलदवण्याचं काय कलर येलोय.
बघू शकता वाव. हलदोणी झाला आहे आमचा. 10 मिनिटं झाली आत हलदोणी चढवून. पण माशाल्ला बघा काय जबरदस्त हलदोणी वाचलेला आहे. जबरदस्त माशाल्लाह. ऐसा वाटतंय बॅडगी मिरची अख्खी मिरची वाटून मी हलदोणी बनवला आहे. खूप जबरदस्त बनला आहे अल्हम्दुलिल्लाह. मी गॅस बंद करीन आणि त्याला आता कोथिंबीर गार्निश करीन आणि राती बैसून जी आला तवा घरा. माशाल्लाह. म्हणजे हिरवी मिरची पण बेस लागते हलदोण्याची. माशाल्लाह. मी खाता तुझ्या हाताचं जेवण बेसच बनते. जबरदस्त. माशाल्लाह. कोथिंबीर गार्निश केलो आहे. आता ती हलदोणी तुम्ही बघू खुशबू काय शकता. मस्त आहे. माशाल्लाह. जबरदस्त खुशबू आहे. व्ह्युअर्सला चिमच्याने जरा मावाला वरती काढून दाखव. ओके बस. हा, त्यांना पण समजा द्यायला पाहिजे. अरे वा, शेपटी आहे की शेपटा आहे. माशाल्लाह माशाल्लाह. मुंह में पानी आ जाए. दूसरा हलवे का टुकड़ा क्या निकाल. बात है. हलवे का टुकड़ा है. वाह, देखिए देखिए देखिए. माशाल्लाह माशाल्लाह. अरे वाह माशाल्लाह. सुभान अल्लाह. काय स्वीट अँड लवली हलदोणी दिसते हे व्ह्युअर्स. एकदम मस्त वाला हलदोणी बनलाय आहे. आता मी तयारी करीन खिचडीची. ती पण हे मेथीची खिचडी. आणि एकदम प्युअर कोकणी जेवण आहे. मला एक वखत फेसबुकवर कॉमेंट पण आली होती, मेथीची खिचडी बनवा, मावऱ्याचा हलदोणी बनवा आणि मला जी आपवा. तर त्या बाईचं मला नाव याद नाही, पण त्या बाईचा वेलकम आहे. तुम्ही आज येऊ शकता भाऊ जेवी याला. बघा आमच्या इकडे किती मस्त जेवण आहे. व्ह्युअर्स, मावळ्याचा हलदोणी झालाय. आता मेथ्याची खिचडी चढली आहे गॅसवर. चढली नाही आहे, चढवताय आहे. वॉच स्टार्ट टू एंड, स्टार्ट टिल एंड बघत राहा तुम्ही. खूप मजेदार खिचडी बनते आहे. आणि आपल्या कोकणातला कोण कोण अशी खिचडी, मेथ्याची खिचडी दुधातला, नारळाच्या दुधातला बनवते त्याने मला कॉमेंटला नक्की सांगा. माझ्या तिथपर्यंत जानकारीतला माहिती आहे तिथपर्यंत मी हीच जाणता की कोलथारलाच बनवतात, पण शाळेत बनवत असतील सगळ्यांवर. कोकणी बनवतात सगळे, कारण के फॉर कोकण आणि स्पेलिंग कोकोनटची के नाही आहे, बट प्रोनाऊन्सिएशन कच आहे. तर कोकणशी कोकोनट आणि कोकोनटला मोठे चीजं बनतात आपल्या कोकणात. बघत राहा तुम्ही माझं व्लॉग आणि कसं वाटते तुम्हाला कॉमेंटला नक्की सांगा. स्टार्ट. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. त्यातली ते तूप टाकताय आहे, जास्ती नाही आहे, 2 टेबलस्पून आहे. आणि थोडासा रिफाईंड ऑइल पण टाकीन का 1 टेबलस्पून. त्याला गरम होऊन देईल. दिवस तूप गरम झालं आहे. त्यातलं मी आता ही दारचिनी मतलब सिनेमॉन स्टिक, कार्डामॉम, ग्रीन कार्डामॉम 3 पीसेस आणि ही आहे लवंग. दालचिनी, इलायची आणि लवंग. 4 लवंग घेईल. तूप गरम झालं त्यातलं मी सोडीन. बघा राहिला. त्याला जरा मी कळवून घेईल आणि त्याच्यातला कांदो टाकीन. एक मीडियम साईजचा कांदो मी घेतलो होतो. तो गोल्डन ब्राऊन मस्त मी फ्राय करीन. कांदो गोल्डन ब्राऊन झालोय आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. नारळाचं दूध काढून अरे ठेवलं. वा, दाखव दाखव. एक अख्खो नारळ आहे. त्यांची थोडा सिर्फ एक चौथभर मी त्यांची नारळ काढून घेतली होती. बाकीचा दूधही काढला आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाल्लाह. काय शिरकुर्मा? शिरकुर्मा समजा देव पियाला. सॉरी हा, इट्स नॉट शिरकुर्मा, इट्स भेजा का कुर्मा. मेथी का कुर्मा. मेथी बन रही भाई. Yes. मेथी की खिचडी. दिवस आता ह्याला आमला आवड गियाचो नाही होय. हा, यातला मी फेनुग्रीक
मीन्स मेथी आत्ता एक टाकू. वाटी भरून घेतली जेव्हा की लोक आवडी एक वाटी नाही घेत पण मला मेथीचे चिजो खूप पसंत येतात हर मेथीच्या चिजेतला मी मेथीची क्वांटिटी जास्ती ठेवता आणि मी ही लोक 1-2 चम्मच घेतात ते मी पुरी वाटी भरून मेथी ती घेतली दवाई आहे ना. येस आणि ही मेथी आता ह्यातला मी टाकीन आणि राईस धवीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. डायबिटीज पेशंटला ही मोप बेस्ट. येस हा आता मी ह्याला फटाफट राईस मिळवीन थोडासा यातला पाणी जाईल कारण फक्त ओरिजिनल दूध आहे एकदम गाढा गाढा दूध आहे त्यातला मी ही 2 ग्लास पाणी टाकीन बस. 2 ग्लास पाणी 2 ग्लास पुरे घेतलेले होते. हो माशाअल्लाह 2 ग्लास पाणी टाकून पण ती दूध घट्ट आहे कारण मी 1 नारळाचं दूध एकदम गाढा घट्ट काढलो होतो. यावर ठेवीन थाली आणि मी राईस धवीन. चला ठीक आहे. राईस धवून झाले खात बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. नारळाचा दूध आहे मगून त्याला आपण बॉईल नाही घ्यायचा कारण नारळाचा दूध आहे ती बॉईल झाल्यावर फाटेल मगून त्याला बघार देऊन ताबडतोब चाल सोडायची. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अरे वाह क्या बात. व्ह्यूअर्स चावरातला बरोबर मिक्स करीन त्याच्यानंतर धानातला खिचडीतला मी मीठ टाकेन तुमच्या टेस्टच्या मुताबिक तुम्ही घ्या. हां अंदाज जितका आणि मी लागते माझ्या टेस्टच्या मुताबिक कुणाला फिक्का लागते कुणाला जास्ती मीठ लागते कुणाला कमी मीठ लागते मी माझ्या हिशोबाने मीठ टाकलो आहे आणि आता त्याला बॉईल जाईल की फटाकन थाली काढी याची नाही ते दूध सांडून जाईल बाहेर. व्ह्यूअर्स माशाल्लाह माशाल्लाह बॉईल आहे माशाल्लाह. माशाअल्लाह काय खुशबू येते आहे. व्ह्यूअर्स तुम्ही पण नक्की एकदा अशी खिचडी तुम्ही पण अशी नक्की एकदा खिचडी बनवून घरात ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते माशाअल्लाह. आणि खास करून म्हावऱ्याच्या हलवण्यासोबत बघा जरा शक्ल आणि सुरत बघा म्हावऱ्याची जबरदस्त ना. 1 नंबर मच्छी आहे बापरे. ती पण पालू मच्छी ताजी ताजी जेव्हा दारा राहिली होती तेव्हा जित्ती होती माशाअल्लाह. दारावर येली म्हणजे आणलू मीच ना. मग बिलकुल खाडींची मच्छी आम्ही पकडतो आमच्या हाताने ताजी ताजी मच्छी. तेव्हा अशी फडफडत होती माशाअल्लाह. शेकडे लाल लाल अल्लाहचा शुक्र आहे. reels जे असतात हा बस माझ्याजवळ मोबाईल नाही होता तेव्हा पकडताना नाही ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवलो असतो पकडून. बरोबर पण ते चला काही बात नाही कमीत कमी साधन बघा. काय चान्स आहे का मिळली ती मिळते 600 जल्दीच नाही मिळत. आता हे नेहमी जातात तर बोयर मासे आणतात आणि करवल. शिंगटी येते करवल येतात ताऊस येतात पण हे असे ताम मच्छी कोमटो पालू साकीबने एकदा नाही पकडला. माझ्या साकीबच्या पण हाताला म्हावरा मोठा मग 1-2 वखत माझ्या साकीबनी एवढे मोठे मोठे बाण म्हावरे आणला होता. म्हणजे ही एक मावळ्यातला 2 डेक्चर शिजतील औरा मास त्यातला पडला होता पण ती दाबूनच्या धक्क्या अशी आपल्या इकडे ना आपल्या खाडीत नाही. व्ह्यूअर्स बघा धान अगदी मस्तपैकी सुकला आहे डबात दियाला रेडी आहे. आम्ही आता त्यावर थाली ठेवीन मी आणि त्याला पॅक करीन. आता ही आम्ही 6 ते 7 मिनिटासाठी मी स्लो गॅसवर त्याला दम देऊन भाजू होईल त्याच्यानंतर मग आपण जेवण्याची तयारी. वाह क्या बात है माशाअल्लाह. कोकोनट खिचडी विथ फेनुग्रीक इज रेडी. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. काय खुशबू आहे बघा माशाअल्लाह. आणि ती पण गावठी राईसला वा सोने पे सुहागा माशाअल्लाह. सगळाच बेस बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि त्याच्यासोबत पालूचा मावरा म्हणजे काय इचरूच नको. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. काय खुशबू येते माशाअल्लाह. व्ह्यूअर्स नक्की ट्राय करा हा तुम्ही लोक. माझी आईच मेथीची खिचडी बनवून त्यातला कवटाचं हे काय कांद्याचं पोलो असते ना आओ पण ती ती गोड द्यायची. खिचडी हा गोड खिचडी ती बराबर गोड.
हा. गोडाची खिचडी. व्यवस्थ हलदोरी गरम करायला ठेवलाय, कारण आता आम्ही जेवूया वैसावाव. माशाअल्लाह. माशाला हलदोरी गरम झालाय. शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा करोडो एहसान आहे. माशाअल्लाह. आणखी एक तुकडं का? हाँ, क्या बात है. व्ह्यूअर्स, मावरा बघून मावरा खाया कुणा कुणाला मन होते नक्की सांगा म्हणा. एक नंबर आहे माशाअल्लाह. चल माशाअल्लाह. काय बोलता हूँ मैं? अरे वाह. आता बोलूया, कुणालाच काही टाइम नाही है. खिचडी है आणि हलवणी है. ठेव. आपल्याला ते भूक लागली आहे. चमचमीत एक नंबर आणि तिखट आंबट सगळी क्वालिटी मिळेल तुम्हाला त्या. मेथीच्या खिचडीची खुशबू अलग, परत पालू मावऱ्याची खुशबू अलग. माशाअल्लाह. ते आम्ही आता जिया बेचतो. जियाला या आणि कॉमेंट सेक्शनला जाऊन सांगा ही रेसिपी कशी लागली तुम्हाला. लागली ते खरं टेस्ट तुम्हाला नाही येणार, बट बघण्याला कशी वाटली. कोकण्याची प्युअर कोकण्यांची रेसिपी है. आम्ही खाऊ टेस्ट करू आणि तुम्हाला टेस्ट सांगू. और मैं एक बात बोलना चाहता हूँ, हमारे जो सब्सक्राइबर हैं और जो नई भी हैं जो देखते हैं हमारे वीडियो के सब्सक्राइबर व्यूअर्स है, और उनको अगर ऐसी मेथी की खिचड़ी नारियल के दूध में बनानी है तो हमारी रेसिपी जो है बताइए, उसको ट्राई करिए. मस्ट ट्राई और रेसिपी. खाकर देखिए आप, उसके बाद में हमें बोलिएगा कि माशाअल्लाह. माशाअल्लाह. एक बार खा के तो देखो, याद आ एक जाएगा. बार खाओगे तो बार बार बना के खाओगे, ये हमारा वादा है. क्योंकि कोकनी है, कोकनी डिशेस बहुत अच्छे लगते हैं चलो माशाअल्लाह. फिर मिलते हैं इंशाअल्लाह अगली वीडियो में, कुछ नया लेकर आएंगे आपके पास. हाँ जी, तो हमारे लिए आप दुआ करिए, हम भी आपके लिए दुआ करते हैं. व्ह्यूअर्स, हे जो रेसिपीजचे व्हिडिओ आम्ही टाकतो, ॲक्च्युली आमचं व्लॉगिंग चॅनल आहे आणि आम्हाला पर्टिक्युलर रेसिपीज दाखवणं ही आमचा टार्गेट नाही आहे. तर आमचा टार्गेट आहे आम्हाला सगळ्यात पुरा कोकण एक्सप्लोर करणं आहे. पण आम्ही आता पावसाचं मोसम पावसालो आहे, त्या निमित्ताने आम्ही लोक कधी भटक यायला कधी जायला टाइम ते मिळेल खैर, पण मोको नाही मिळत ह्यासाठी की पाऊस आहे. आणि पावसाच्या नंतर मग रेसिपीचं सिलसिला थोडं डाऊन होईल आणि मग आम्हाला पूरा कोकण एक्सप्लोर करियाचा है. जहाँ तक के कोकण गया है और कोकण के बाहर भी इंशाल्लाह हम लोग जाएंगे, घूमेंगे, ऐश करेंगे, मजा करेंगे आप लोगों के साथ. आपकी दुआ से इंशाल्लाह इंशाल्लाह. तो से माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह. हर एक का अपना अपना अंदाज होता है जी, अंदाज अपना अपना. और उसी तरीके से हमारा रेसिपी बनाने का अंदाज अलग है और कंदोनासिर का और भी अंदाज है. कोकण एक्सप्लोर करने का और गांव दिखाने का भी अंदाज अलग है. क्या हम सिर्फ घर नहीं दिखाते, कुछ बातें भी बताते हैं और घरों की डिज़ाइन भी दिखाते हैं आपको. जो पुराने घर हैं, अभी तो पुराने घर देखने मिलते नहीं ज़्यादा, लेकिन हम इसलिए दिखाते हैं कि फिर आप बोलोगे याद आ गया मुझे गुजरा ज़माना. चलिए फिर, अल्लाह हाफिज, गुड नाइट, शब खैर. चलिए, टेक केयर ऑफ योर सेल्फ.